श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही जया एकादशी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी एकादशीचा उपवास 8 फेब्रुवारी शनिवारी रोजी आहे. एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि 8 फेब्रुवारी संध्याकाळी 8:15 संपेल. म्हणूनच उदयतिथीनुसार उपवास 8 फेब्रुवारी रोजी केला जाईल आणि 9 फेब्रुवारी रोजी पारायण केले जाईल. जया एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते. या दिवशी जया एकादशी व्रत कथेचे श्रवण किंवा पठण करणे देखील भाग्यशाली मानलं जातं. चला तर मग या जया एकादशीबद्दल आणि दिवसाच्या मुहूर्ताबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया एकादशीचे व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. पापापासून मुक्त होण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी या एकादशीचा उपवास खूप शुभ मानला जातो. जया एकादशीच्या दिवशी पिशाचांच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि पितरांना सुख मिळते अशी पौराणिक कथा आहे. ज्योतिषांच्या मते या एकादशीला रवी योगाचा संयोग केला जात आहे. यासह भद्रस्रवाचा संयोगही घडवला जात आहे. या योगामध्ये लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने साधकाला अमर्याद आणि अक्षय फळ मिळेल. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. या दिवशी सूर्योदय सकाळी 7:05 तर सूर्यास्त सायंकाळी 6:06 आहे. चंद्रोदय दुपारी 1:50 तर चंद्रास्त 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:44 आहे. ब्रह्मा मुहूर्त पहाटे 5:21 पासून ते सकाळी 6:13 पर्यंत आहे. विजय मुहूर्त हा दुपारी 2:26 पासून ते दुपारी 3:10 पर्यंत आहे. गोंधली मुहूर्त हा सायंकाळी 6:04 पासून ते सायंकाळी 6:30 पर्यंत आहे. निशिता मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते दुपारी 1:01 पर्यंत आहे. आता आपण जया एकादशी व्रत कसे करावे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून तिथे गंगेचं पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता, पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन, कीर्तन करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून दान करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करू नये आणि मनात वैर वा क्रोध भाव आणू नये. जया एकादशीच्या व्रतसंबंधात काही नियम पाळणे गरजेचे आहे. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊयात. ज्यांना हे व्रत करावयाचे आहे त्यांनी दशमीच्या तारखेपासून म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 पासून उपवासाच्या नियमाचे पालन सुरू केले पाहिजे. नियमानुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. भोजनात भात खाऊ नये. कांदा आणि लसूण घालून बनवलेली तामसिक अन्न घेऊ नये. तसेच डाळ, चणे आणि बेसनपिठांपासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे देखील टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. आता आपण जया एकादशी व्रत कथेविषयी जाणून घेऊया. पद्मपुराणातील पौराणिक कथेनुसार एके दिवशी धर्मराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते. त्यावेळी धर्मराज युधिष्ठिर यांनी श्रीकृष्णाला विचारलं, हे भगवान, कृपया तुम्ही मला हे सांगा की माघ महिन्यातील शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी काय आहे, तसेच या दिवशी कोणत्या देवतांचे पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणाले, राजन, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचं नाव असतं जया एकादशी. सर्व पापांचा नाश करणारी उत्तम तिथी आहे. पवित्र असण्याबरोबरच ती पापांचा नाश करणारी तसेच मानवांना भाग्य आणि मोक्ष देणारी एकादशी आहे.
इतकेच नाही तर ती ब्रह्महत्यासारखे पाप आणि पिशाचत्व यांचा नाश करणारी देखील आहे. या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्याला कधीच पिशाच्य योनीत जावं लागणार नाही. म्हणून राजन, सर्वांनी काळजीपूर्वक या एकादशीचं व्रत केलं पाहिजे. एकेकाळची गोष्ट आहे. देवराज इंद्र स्वर्गलोकात राज्य करत होते. इंद्रदेव आणि इतर देवगण अप्सरांसोबत परिजातच्या झाडाखाली सजलेल्या नंदनवनात सोयीच्छेनुसार विहार करत होते. 50 कोटी गंधर्वाचे नायक असणाऱ्या देवराज इंद्र यांनी मोठ्या उत्साहाने वनात नृत्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उत्सवात गंधर्व गात होते आणि गंधर्व कन्या नाचत होत्या. त्या गंधर्वापैकी पुष्पदंत, चित्रसेन आणि त्यांचा मुलगा हे 3 प्रधान होते. चित्रसेन यांच्या पत्नीचे नाव मालिनी होते. मालिनीपासून एक मुलगी उत्पन्न झाली होती. तिचं नाव होतं पुष्पदंती. गंधर्व पुष्पदंत यांना एक मुलगा होता. त्याचे नाव होते माल्यवान होते. पुष्पवती आणि माल्यवान दोघेही इंद्रदेवांना आपल्या नृत्य आणि गायनाने खुश करण्यासाठी उपस्थित होते. माल्यवान अतिशय सुरेल गात असे. त्याचा आवाज जितका मधुर होता तितकाच तो सुंदरही होता. दुसरीकडे पुष्पवती एक सुंदर नर्तिका होती. सभामंडपात नृत्य करत असताना नृत्यांगना पुष्पवतीला माल्यवान गंधर्वाच्या गाण्याची भुरळ पडली. ती माल्यवानला पाहून आकर्षित झाली. या तीव्र आकर्षणामुळे ती सभामंडपात भान विसरली. माल्यवान तिच्याकडे आकर्षित होईल अशा प्रकारचं नृत्य करू लागली आणि त्याच्यावर कामुक बाण सोडू लागली. सभेची मर्यादा विसरून ती अशा प्रकारचे नृत्य करू लागली. तिने आपल्या सौंदर्याने आणि हावभावांनी माल्यवानला मोहित केले. तिचे नृत्य पाहिल्यावर माल्यवानचेही भान हरपलं आणि तो मध्येच गाण्याचे सूर, ताल विसरून गेला. इंद्रदेवांना त्यांचे प्रेम समजले. त्यांच्या होणाऱ्या चुका इंद्रदेवांच्या लक्षात आल्या. त्या दोघांच्याही चुकांमुळे इंद्रदेव संतापले आणि यांनी आपला अपमान केला आहे असे समजून त्यांनी त्या दोघांना स्वर्गातून बाहेर काढून पृथ्वीवर अत्यंत वाईट अशा पिशाच्य योनीत पती-पत्नी म्हणून जाण्याचा शाप दिला. शापाच्या परिणामामुळे हे दोघेही पिशाच्य योनीमध्ये जन्माला आले आणि हिमालयातील झाडावर राहू लागले. यावेळी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना गंध, रस आणि स्पर्श इत्यादी याचे काहीच ज्ञान नव्हते. ती जागा खूप थंड होती. थंडीने ते कुडकुडत असायचे. त्यांना क्षणभरही निद्रा येत नव्हती. या सर्व त्रासामुळे ते त्रस्त झाले होते. ते एकमेकांमध्ये चर्चा करू लागले की मागील आयुष्यात आपण काय पाप केले होते, ज्याच्यामुळे आपल्याला या पिशाच्य योनीत येऊन ही दुःख सहन करावी लागत आहेत. इंद्रदेवाच्या शिक्षेमुळे ते दोघे फारच दुःखी झाले होते. एके दिवशी दुःखी होऊन त्यांनी सर्व प्रकारचे आहार वर्ज केले. पाणीसुद्धा पिले नाही. कोणत्याही जीवाची हत्या केली नाही. एवढे नाही तर खाण्यासाठी एखादे फळ देखील तोडले नाही. निराश होऊन ते एका पिंपळाच्या झाडाजवळ येऊन बसले. सूर्यास्त झाला. आपली या पापातून मुक्तता व्हावी या सततच्या भावनेपोटी रात्रभर जागरण करून त्यांनी भगवान विष्णूंची आराधना केली. त्या रात्री दोघांचाही थंडीमुळे मृत्यू झाला. देवयोगाने तो दिवस होता जया एकादशीचा. त्या दिवशी दोघांनाही जया एकादशीचा नकळत उपवास घडला आणि म्हणून त्यांना पिशाच्य योनीतून मुक्तता मिळाली. दुसऱ्या दिवशी सूर्यास्त झाला. तो दिवस द्वादशीचा होता. पुष्पवंती आणि माल्यवान आपल्या पूर्व स्वरूपात आले होते. पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर बनले होते. त्यांच्या मनात तोच पूर्वीचा एकमेकांबद्दल स्नेह होता. अंगावरती आभूषणे होती. आनंदाने ते दोघेही स्वर्गलोकात आले. इंद्रदेवांसमोर नतमस्तक झाले. त्यांना पूर्व रूपात बघून इंद्रदेवांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या दोघांना विचारले, कोणते पुण्यकर्म केल्यामुळे तुमची पिशाच्य योनीतून मुक्तता झाली? कोणत्या देवतांची पूजा केल्यामुळे तुमची माझ्या शापातून मुक्तता झाली? तेव्हा त्यांनी सांगितले की हा भगवान विष्णूंचा जया एकादशीचा प्रभाव आहे. यावर इंद्र प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुम्ही विष्णूंचे भक्त असल्याने मला तुम्हा दोघांबद्दल आदर आहे, म्हणून तुम्ही पुन्हा स्वर्गात आनंदाने वास्तव करू शकता. श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना सांगितले की जया एकादशी व्रत केल्यामुळे वाईट योनीतून मुक्ती मिळते. एकादशी व्रत करणाऱ्या श्रद्धालूला सर्व यज्ञ, जप, दानांचे पुण्य मिळून जातं. हजारो वर्षापर्यंत स्वर्गात वास करता येतो. जया एकादशी व्रतकथेचे श्रवण किंवा पठण करणाऱ्यांनी अग्निष्टोम यज्ञ केल्याचं फळ मिळतं.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.